गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट सेशन. पुढचा जो आहे बेटा तो आहे तो टाइप्स ऑफ थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. टाइप्स ऑफ कोणाचे बेटा थ्री फेज ट्रान्सफॉर्मर. थ्री फेज ट्रान्सफॉर्मरचे आपल्याकडे दोन टाइप्स होतात. फर्स्ट टाइप आहे कोर टाइप ट्रान्सफॉर्मर, सेकंड आहे शेल टाइप ट्रान्सफॉर्मर. फर्स्ट कुठले बेटा कोर टाइप ट्रान्सफॉर्मर, सेकंड आहे शेल टाइप ट्रान्सफॉर्मर. नोट्समध्ये तुम्हाला ते कंपॅरिझनच्या स्वरूपात दिसत असेल, पण ते ॲक्च्युली दोन्ही कन्सेप्ट्स वेगवेगळे आहेत. ठीक आहे, कधी कधी आम्ही त्याला कंपॅरिझनच्या स्वरूपात विचारतो म्हणून त्याला कंपॅरिझनच्या स्वरूपात घेतलेलं आहे. म्हणजे एकाच क्वेश्चनमध्ये तीन क्वेश्चन्स कव्हर केलेत. कंपॅरिझन पण आहे, कोर टाइप वेगळं आलं तर कोर टाइप वेगळं पण लिहिता आलं पाहिजे, शेल टाइप वेगळं आलं तर शेल टाइप वेगळं पण लिहिता आलं पाहिजे, आणि कंपॅरिझन पण. म्हणजे तीन क्वेश्चन्स कुठले कुठले, एक्सप्लेन कोर टाइप ट्रान्सफॉर्मर हा फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन शेल टाइप ट्रान्सफॉर्मर हा सेकंड क्वेश्चन, आणि थर्ड क्वेश्चन काय असेल बेटा कंपॅरिझन. तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला कोर टाइप ट्रान्सफॉर्मर घेतो. आता इकडे बाजूला तुम्हाला कोर टाइप ट्रान्सफॉर्मरची फिगर दिसते बेटा. ओके, कोर टाइप ट्रान्सफॉर्मर मध्ये ना सगळ्यात पहिला पॉईंट, याच्यामध्ये तीन लिम्स आहेत. लिम्स म्हणजे पाय असं लक्षात घ्या. तीन व्हर्टिकल लाईन्स दिसतात बेटा तुम्हाला, त्याला त्यांनी लिम्स म्हटलेले आहे. याच्यामध्ये तीन लिम्स आहेत, याच्यामध्ये तीन लिम्स आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं याच्यामध्ये दोन विंडोज आहेत. विंडो म्हणजे बंद खिडक्या. खिडकी कशी असते बेटा तशा पहा, आपल्याला दोन विंडोज दिसत आहेत. राईट, तीन लिम्स आहेत, दोन विंडोज आहेत. तीन जे लिम्स आहेत त्याच्यामध्येच तीन कोर असतात. तीन जे लिम्स असतात त्याच्यामध्येच कोर असतात. त्या कोर्स ते जे तीन कोर आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रत्येकामधला अँगल 120 120 120 एवढा असतो. 120 120 120 टोटल झालं 360. टोटल 360 व्हायला पाहिजे. 360ला जर मी 3 भागलं तर 120 येतं. म्हणून मग प्रत्येक लिम मधला जो अँगल आहे किंवा प्रत्येक कोर मधला जो अँगल आहे तो किती झाला बेटा 120 डिग्रीचा आला. किती झाला 120 डिग्रीचा. पुन्हा एकदा 3 पॉईंट झाले ते सांगतो. पहिला पॉईंट, याच्यामध्ये तीन लिम्स आहेत, दोन विंडोज आहेत. पुढचा पॉईंट, पुढच्या पॉईंटमध्ये काय सांगितलं की जे तीन लिम्स आहेत त्याच्यामध्ये तीन कोल्स फॉर्म होतात. तीन कोल्स जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकामधला अँगल 120चा आहे. प्रत्येकामधला अँगल कितीचा आहे बेटा 120 डिग्रीचा आहे. पुढचा पॉईंट, जो सेंटर लिम आहे बेटा म्हणजे मधला जो पाय आहे त्याच्यातून बेटा फ्लक्स प्रोड्यूस होतो. त्याच्यामध्ये काय प्रोड्यूस होतं फ्लक्स. त्या फ्लक्समुळे माझ्याकडे तीन करंट प्रोड्यूस होतात. ठीक आहे, मधलं जी लिम आहे त्याच्यामधून फ्लक्स प्रोड्यूस होतो. त्या फ्लक्समुळे तीन करंट प्रोड्यूस होतात. मधली जी लिम आहे त्याच्यामध्ये फ्लक्स प्रोड्यूस होतो, त्याच्यामुळे तीन करंट प्रोड्यूस होतात. ते तीन करंट कुठले कुठले आय आर आय वाय आणि आय बी. तोच पॉईंट आहे. सेंट्रल लिम कॅरीज द फ्लक्स विच प्रोड्युसेस द करंट आय आर आय वाय आणि आय बी. बरं, या तिघांची बेरीज केली बेटा आय आर आय वाय आणि आय बी, तर त्याची किंमत तुमची 0 असते. त्याची किंमत किती असते 0. त्याच्यामुळे नेट फ्लक्स पण तुमचा 0 होतं. त्याच्यामुळे नेट फ्लक्स पण तुमचा किती होतं बेटा टोटली 0 असतो. एवढेच फक्त पॉईंट आहेत कशाचे बेटा कोर टाइप ट्रान्सफॉर्मर. पुन्हा एकदा, पण आता कोर टाइप ट्रान्सफॉर्मर जो होता ना बेटा आपण सिंगल फेज मध्ये पण बघितलंय, पण तो कोर टाइप ट्रान्सफॉर्मर सिंगल फेजचा होता. हा कोर टाइप ट्रान्सफॉर्मर थ्री फेजचा आहे. हा कोर टाइप ट्रान्सफॉर्मर थ्री फेजचा आहे असं लक्षात घ्या. ठीक आहे, आणि शेल टाइप ट्रान्सफॉर्मर पुढचा कन्सेप्ट बघणार तो पण थ्री फेजचाच असेल. तो पण कोणाचा असेल बेटा थ्री फेजचाच. पुन्हा एकदा कोर टाइप ट्रान्सफॉर्मर बद्दल सांगायला गेलं, त्याच्यात तीन लिम्स आहेत, दोन विंडोज आहेत. पुढचं तीन कोर्समुळे ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्यूट झालेला आहे अँगल ऑफ 120 डिग्री. सेंट्रल लिमचा फ्लक्स प्रोड्यूस करतो. त्याच्यामुळे तीन करंट प्रोड्यूस केले जातात आय आर आय वाय आणि आय बी. तिघांची बेरीज केली तर 0 असते. त्याच्यामुळे नेट फ्लक्स पण 0च असतो. त्याच्यामुळे नेट फ्लक्स पण किती असतो बेटा 0 असतो. याच्याबद्दलची लिखावणी तुम्हाला नोट्समध्ये आहे बेटा. हा झाला माझा पहिला कन्सेप्ट, तो म्हणजे कुठला आहे कोर टाइप ट्रान्सफॉर्मर. आता आपण शेल टाइप ट्रान्सफॉर्मर स्टार्ट करू. ओके, आता आपला पुढचा ट्रान्सफॉर्मर चालू होतोय बेटा, तो म्हणजे आहे शेल टाइप ट्रान्सफॉर्मर. इकडे तुम्हाला बाजूला शेल टाइप ट्रान्सफॉर्मरची फिगर दिसते. शेल टाइप जो आहे हा शेल टाइप थ्री फेज ट्रान्सफॉर्मर आहे असं लक्षात घ्या. हा शेल टाइप थ्री फेज ट्रान्सफॉर्मर आहे असं लक्षात घ्या. हा ना बेटा एकदम सिमिलर आहे. कोणासारखा आहे सिंगल फेज शेल टाइप ट्रान्सफॉर्मर सारखा आहे. हा कोणासारखा आहे सिंगल फेज शेल टाइप ट्रान्सफॉर्मर सारखा आहे. काय होतं बेटा जेव्हा तीन सिंगल फेज शेल टाइप ट्रान्सफॉर्मर कंबाईन केले जातात किंवा सोबत आणले जातात, माझा थ्री फेज शेल टाइप ट्रान्सफॉर्मर होतो. ठीक आहे, काय बोललो पहिला पॉईंट काय सांगितलं, हा सिमिलर आहे. कोणासारखा आहे सिंगल फेज शेल टाइप ट्रान्सफॉर्मर सारखा आहे. पुढचा, जेव्हा तीन सिंगल फेज शेल टाइप ट्रान्सफॉर्मर सोबत आणले जातात तेव्हा आपल्याकडे थ्री फेज शेल टाइप ट्रान्सफॉर्मर होतो. शेवटचा पॉईंट याचा एक डिसएडव्हान्टेज आहे बेटा. याच्यापैकी एक जरी सिंगल फेजचा शेल टाइप ट्रान्सफॉर्मर खराब झाला किंवा डिकेबल झाला, डिकेबल आहे बेटा ते,
DECA, ठीक आहे. डिकेबल झाला म्हणजेच खराब झाला तर आपल्याला सगळा ट्रान्सफॉर्मर काढावा लागतो, त्याला रिपेअर करून पुन्हा ठेवावा लागतो. म्हणजे थोडाच एक भाग काढून चालत नाही, तर सगळ्याच्या सगळ्या ट्रान्सफॉर्मर काढा, पुन्हा त्याला रिपेअर करा आणि मग तो लावा. ठीक आहे. हा त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. हा त्याचा काय आहे? डिसएडव्हान्टेज. पुन्हा एकदा छोटासा कन्सेप्ट आहे बेटा, शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. काय सांगितलं? हा सिमिलर आहे. कोणासारखा आहे? हा सिंगल फेज शेल टाईप ट्रान्सफॉर्मर सारखाच आहे, ज्याच्यामध्ये 3 सिंगल फेज शेल टाईप ट्रान्सफॉर्मर सोबत आणले जातात आणि माझा 3 फेज शेल टाईप ट्रान्सफॉर्मर बनवला जातो. पुढचा मुद्दा, याचा एक डिसएडव्हान्टेज आहे. जर याच्यापैकी एक जरी सिंगल फेज शेल टाईप ट्रान्सफॉर्मर खराब झाला तर अख्खाच्या अख्खा ट्रान्सफॉर्मर काढा, रिपेअर करा आणि मग पुन्हा लावा. ठीक आहे. हे झाले तुमचं शेल टाईप ट्रान्सफॉर्मर बद्दल. ओके बेटा, छोटासा कन्सेप्ट, फाईन. याची पण लेखापडी तुमच्याकडे ऑलरेडी आहे. ओके, आता पुढचा कन्सेप्ट चालू होते बेटा, तो म्हणजे ऍडव्हान्टेजेस ऑफ 3 फेज ट्रान्सफॉर्मर. ऍडव्हान्टेजेस ऑफ कोणाचे बेटा? 3 फेज ट्रान्सफॉर्मर. 3 फेज ट्रान्सफॉर्मर कुठले कुठले? कोर टाईप आणि शेल टाईप. पहिली तर एक गोष्ट लक्षात घ्या, 3 फेज ट्रान्सफॉर्मर जेव्हा तो एक सिंगल युनिट आहे हे लक्षात घ्या. सिंगल युनिट म्हणजे याच्यामध्ये मी बँक नाही वापरत, कंपल्सरी याच्यामध्ये मी बँक वापरत नाही. 3 सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर यूज केलेले नसतात, याच्यामध्ये एकच युनिट असतं. तोच हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. इट ॲक्ट्स ॲज अ सिंगल युनिट टू हँडल. याच्यामध्ये काही वेगवेगळे युनिट्स नाही आहेत, एकच युनिट आहे. पण ते एकच युनिट म्हणून काय होतं बेटा? 3 फेज ट्रान्सफॉर्मर. ते एकच युनिट म्हणून काय होतं बेटा? तुझं 3 फेज ट्रान्सफॉर्मर, जे की बँक ऑफ सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर मेक्स 3 फेज ट्रान्सफॉर्मर तसा कन्सेप्ट नाहीये. बँक इथे यूज केली जात नाही, म्हणजेच 3 सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर यूज केले जात नाही बेटा. कशामध्ये? 3 फेज ट्रान्सफॉर्मर. खूप महत्वाचा मुद्दा. आता याचे ऍडव्हान्टेजेस 3 सिंगल फेजचे ट्रान्सफॉर्मर वापरलेले नाही आहेत, एकच युनिट आहे म्हणून स्पेस कमी लागेल. ठीक आहे. पुढचं, कॉस्टली पण कमी आहे. 3 सिंगल फेजचे वेगवेगळे ट्रान्सफॉर्मर मला घ्यायचे नाही आहेत, एकच युनिट आहे. वेट पण कमी असेल, कॉस्टली पण कमी असेल बेटा. 3 पॉईंट झाले. इफिशियन्सी याच्यामध्ये जास्त असेल. म्हणजे हा पॉईंट लक्षात आला की ऍडव्हान्टेजेस इझिली लक्षात येतात. हा पॉईंट लक्षात आला की ऍडव्हान्टेजेस इझिली लक्षात येतात. ऍडव्हान्टेजेस मध्ये पहिला ऍडव्हान्टेज काय? की बाबा हा एक सिंगल युनिट आहे, 3 वेगवेगळे युनिट्स नाही आहेत. 3 वेगवेगळे युनिट्स नसल्यामुळे सिंगल युनिट आहे म्हणून याची कॉस्टिंग पण कमी आहे, वेट पण कमी आहे, इफिशियन्सी पण जास्त आहे आणि स्पेस पण कमी लागते. ठीक आहे. इफिशियन्सी पण जास्त आणि स्पेस पण कमी लागते. डिसएडव्हान्टेज याचा एकच, जर एखादा जरी तुमचा फेज खराब झाला तर अख्खाच्या अख्खा ट्रान्सफॉर्मर काढ, रिपेअर कर आणि पुन्हा लाव. ठीक आहे. एक जरी फेज डिकेबल झाला म्हणजेच खराब झाला तर अख्खाच्या अख्खा ट्रान्सफॉर्मर काढ, रिपेअर कर आणि पुन्हा मग लाव. ठीक आहे. हे काय झाले त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस. कोणाचे? 3 फेज ट्रान्सफॉर्मरचे. कोणाचे बेटा? 3 फेज ट्रान्सफॉर्मर. आता पुढचा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे आपल्याला कंपॅरिझन घ्यायचं आहे. कुठलं बेटा? बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. कंपॅरिझन कोणामधलं? बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. कंपॅरिझन कोणामधलं बेटा? बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. या दोघांमधलं आपल्याला काय घ्यायचं आता? कंपॅरिझन. ओके. याचे ऍडव्हान्टेजेस मुद्दाम डोळ्यासमोर ठेवेल, इकडच्या साईडला तुम्हाला कंपॅरिझन दिसेल बेटा. ठीक आहे. ओके. ओके बच्चांनो, आता आपल्याला कंपॅरिझन बघायचं आहे. कोणामधलं बेटा? कंपेअर बिटवीन. कोणामधलं कंपॅरिझन आहे? बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर. दिसतंय बेटा? पहिला कॉलम पॅरामीटरचा आहे. नेक्स्ट बँक ऑफ 3 त्यानंतर कॉमा आहे, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर, बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे. आणि अजून एक त्याच्या बाजूला 3 फेज ट्रान्सफॉर्मर. पहिला पॉईंट बेटा, नंबर ऑफ कोर्स. नंबर ऑफ कोर्स, बँक ऑफ 3 फेज मध्ये 3 कोर येतील, 3 फेज मध्ये सिंगल कोर येईल. बँक ऑफ 3 फेज मध्ये 3 कोर येतील, सिंगल फेज मध्ये 3 फेज मध्ये सिंगल कोर येईल. पुढचं स्पेस ऑक्युपाइड. स्पेस ऑक्युपाइड इथे दिसतंय स्पष्टपणे. याच्यामध्ये लेस स्पेस आहे म्हणजे 3 फेज ट्रान्सफॉर्मर मध्ये लेस स्पेस आहे. तिकडे पहा 3 फेज मध्ये लेस स्पेस आहे. बँक ऑफ 3 फेज मध्ये, बँक ऑफ 3 सिंगल फेज मध्ये, बँक ऑफ 3 सिंगल फेज मध्ये स्पेस मोर, तिकडच्या साईडला 3 फेज मध्ये स्पेस लेस. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट कॉस्टलीचा पण आपण घेऊ शकतो. कॉस्टलीच्या हिशोबाने बँक ऑफ 3 सिंगल फेज काय असेल? मोर कॉस्टली आणि 3 फेज ट्रान्सफॉर्मर लेस कॉस्टली. 3 फेज ट्रान्सफॉर्मर लेस कॉस्टली तो पॉईंट नाहीये बेटा तिथे, तो तुम्ही ऍड करू शकाल. पुढचं वेटचा पॉईंट आहे. वेट
बँक ऑफ 3 सिंगल फेज, 3 आहेत ना बेटा, 3 असल्यामुळे वेट पुन्हा त्याचं वाढलेलं असेल. ठीक आहे, वेट जास्त आहे पण 3 फेज ट्रान्सफॉर्मरचं वेट कमी आहे. पुढचा पॉइंट चौथा, इफ वन ऑफ द फेज इज इनऑपरेटिव्ह, जर एखादा फेज इनऑपरेटिव्ह झालं तर बँक ऑफ 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर ओपन डेल्टा म्हणून काम होऊ शकतो. पण त्याच्यामध्ये तिकडे 3 फेज मध्ये तसं नाही, अख्खाच्या अख्खा ट्रान्सफॉर्मर काढावा लागतो, रिपेअर करावा लागतो आणि पुन्हा ठेवावा लागतो. ठीक आहे, अख्खाच्या अख्खा ट्रान्सफॉर्मर काढ, रिपेअर कर आणि पुन्हा ठेव. शेवटी इट इज मेड अप ऑफ ऑर इट ऍक्ट्स ॲज अ, इट इज मेड अप ऑफ काय, 3 सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि इट इज मेड अप ऑफ अ सिंगल युनिट. 3 फेज ट्रान्सफॉर्मर एका सिंगल युनिट पासून बनवलेलं आहे. 3 फेज ट्रान्सफॉर्मर एका सिंगल युनिट पासून बनवलेलं आहे बेटा. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं आपण आता उद्याच्या सेशनमध्ये बघणार आहे. ओके बच्चन, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू, गुड डे.